तर वरळी कोळीवाड्यात होळी सणावर निर्बंध आणल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। पोलीस प्रशासनानं साऊंड सिस्टीम बंद पाडल्याचा आरोप करण्यात येतोय। स्थानिकांनी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। आमदार सचिन अहिर यांचीही सरकारवर टीका। आम्हाला सांगितलेलंच नव्हतं की तुम्हाला रद्द करावं लागेल वगैरे, काहीच सांगितलेलं नव्हतं आणि अचानक बंद केले आणि सर्व साऊंड वगैरे काढून घेतले, उतरवले खाली। आमच्या इकडचा बंद करून पूर्ण वरळी कोळीवाड्यामध्ये सर्वीकडे चालू आहे आणि आम्हाला आमची होळी आज कोळ्यांची होळी अशी मुकाट्याने म्हणून आम्ही साजरी करतोय। प्रशासनाने आणि भाजपच्या सरकारने इकडे आमचे अनेक होर्डिंग्स आणि भोंगे उतरवलेत। भोंगे चुकीचे उतरवतात। आमचे अनेक इथे कोळीवाड्यातले वेगवेगळे जे मंडळ आहेत त्यांचे डीजे थांबवत आहेत, माईक उतरवत आहेत। काय म्हणजे सण साजरा करायचा मराठमोळा की नाही? खरं तर हे आपल्या मतदारसंघापुरतं होतंय असे पण काही असूही शकतं, कारण भाजपचं राजकारण ते सगळ्यात आणतात, सणांमध्ये पण आणतात। खरं तर रमजानचा महिना आहे आदित्यजी, इतर पण सण आहेत, इतर सणांवर निर्बंध नसतो, मात्र हिंदू सणावर निर्बंध आहे असं काही। मराठमोळे सणांवर बघा, गणपती बाप्पाच्या पीओपीच्या याच्यावर मूर्तीवर ते कोळीवाड्यात बरोबर निर्बंध। हे नुसतं भाजपला आपलं मराठमोळे हिंदुत्व मारायचं। केवळ फक्त कोळीवाड्यातले नाही तर संपूर्ण दक्षिण मुंबईतील जनता ही या होळीचा आस्वाद घेण्यासाठी किंबहुना सहभागी होण्यासाठी होतोय आणि त्यातूनच या होळीमध्ये जी आपली संस्कृती आहे ते सर्व काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा भस्म होऊन चांगलं रंगातून हा राज्य आणि देश जाईल या भावनेतूनच लोक सर्व धर्म समभाव गोष्ट करून घेऊन या मोठ्या प्रमाणावरती होतोय। याचा आनंद अजून वाढला असता की जे राज्य सरकारने जर ह्याची परवानगी जसं दांडियाला देतात किंवा बाकी काही विशेष सणाला देतात तसं जर देण्याचं काम जर झालं असता तर अजून चांगलं झालं असतं 12 वयेपर्यंत परवानगी। पण दुर्दैवाने म्हणावं लागेल 12 वयेची परवानगी तर राहिली, साधी परवानगी पण लाऊडस्पीकरची